हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. मी ज्योती. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK व्लॉग्स. डेली व्लॉग येतात माझ्या चॅनलवरती. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप छान असे आपले डेली रुटीन असतेच आपल्या चॅनलवरती. जर चॅनलवर पहिली वेळेस आला तर जरूर कमेंट ही करा. कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की तुम्ही माझा ब्लॉग पाहिला आहे. आणखीन बघा, मस्त असं आपली छान अशी रेसिपी मी आज शेअर केली आहे. आणि कसं आहे, कधी मध्ये जर मला वेळ मिळाला तर मी तुमच्यासोबत लाईव्ह म्हणजे लाईव्ह पण येतच असते. जर तुम्हाला मी लाईव्ह घ्यावा असं वाटत असेल तर प्लीज कमेंट करून जरूर सांगा. आणखीन बघा, आपल्या लवकरच चॅनल मोनेटाईज होणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी भरभरून असं सपोर्ट करा, लाईक करा आणि आशीर्वाद असू द्या. आणि कालच्या भरभरून कमेंट आणि व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे तुम्हा सर्वांची. आणखीन बघा, मस्त अशी आपली डेली रुटीनच्या व्हिडिओ. आता मी काल तांदूळ मस्त असं आता वाटून घेते. याला मस्त असे आपले डोसे बनवून घेणार आहे. मी संध्याकाळी भिजू घातलेले होते तांदूळ, भिजले आहेत रात्रभर आणि छान असं आता फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं बॅटर वाटून. आणि तुम्ही 1 ते 2 घंट्याच्या आत डोसे बनवू शकता ह्या बॅटरचे. इडली पण बनते खूप छान. आता गरमी असल्यामुळं लवकर फर्मेंट होतं ही बॅटर, पटकन आंबलं जातं. अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलं आहे. मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बरोबर व्यवस्थित वाटलं नव्हतं, मोठाडं होतं. त्यासाठी मी काय केलं, छोट्या भांड्यामध्ये डबल वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि डाळ आणि तांदूळ भिजू घालताना मी थोडीशी टाकली आहे 1 ते 2 चमचा हरभरा डाळ आणि मेथी 1 चमचा मेथी टाकलेली आहे. चालतंय, ती मेथी दाणा ती टाकलेला आहे, ॲड केलेलं आहे. खूप छान असं हे ना स्वाद पण येतं, टेस्ट येतं आणि बॅटर मस्त असं फर्मेंट व्हायला मदत पण होते मेथीमुळं. खूप छान असं होऊन जातं. तुम्ही कशा प्रकारे करता ही कमेंट करून मला जरूर सांगा. माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. माझी थोडी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही अशा प्रकारे करत असाल किंवा वेगळ्या प्रकारे करत असाल, माझ्यासोबत प्लीज शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा. मनापासून मी आभारी आहे. तुम्ही खूप छान असं माझ्या व्लॉगला सपोर्ट करत आहात. असाच सपोर्ट असू द्या. आणखीन बघा, मस्त अशी आपली रेसिपी छान असं पूर्ण बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. मग आता लगेच मी बनवून घेत आहे चटणी मी खोबऱ्याची बनवत नाही का, कारण खोबऱ्याची चटणी जास्त पसंत केली जात नाही घरात. जर कच्चं खोबरं असलं तर बनवते मी कधीतरी, परंतु त्याच्यापेक्षा हेच मी शेंगदाण्याची चटणी सगळ्यांना आवडते. त्याच्यासाठी मी काय करते, फुटाणा डाळ म्हणजे डाळवा आणि शेंगदाणे ह्याची चटणी बनवलेली असते माझ्याकडे. मी पांढरी चटणी बनवली होती आणि ही हिरवी चटणी बनवलेली आहे. मस्त असं मी तडका दिला. आता पॅन ठेवून घेतला, तर तेल गरम केलं, थोडीशी जिरे मोहरी टाकलेली आहे. मस्त असं तडतडली जिरे मोहरी. लगेच आपण जी बॅटर शेंगदाण्याचं बनवून घेतलं होतं त्याला पण वाटून फोडणी दिलेली आहे. मी पॅनमध्येच टाकते का, कारण गॅस बंद करायचा आणि मग टाकून द्यायचं. डबल भांडं कशाला खरकट करायचं म्हणून मी काय करते, जास्त अशी चटणी ह्याच्यामध्येच करून घेते मस्त. मग नंतर थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ॲड करून वाटून घेतलेलं आहे. जे शेंगदाणे चटणी जास्त असल्यामुळे मी काय केले, नंतर कोथिंबीर आणि आपली हिरवी मिरची ॲड केलेली आहे. डबल वाटून घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी सोडून मी मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान अशी आपली चटणी झालेली होती. थोडंसं आलं टाकलेलं आहे, थोडंसं अद्रक आणि काय म्हणतात आपलं लसूण टाकलेलं आहे. खूप छान अशी टेस्ट येते ह्याच्यामुळं. कमेंट करून जरूर सांगा. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान असा येतो. आता माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी तसंच केलेली आहे चटणी. मस्त असं झालेलं आहे आपला तो बॅटर. आता मीठ मिक्स करून घेतलं आहे आपल्या बॅटरमध्ये आणि जेवढं लागेल तेवढंच मी डोस्यासाठी बाजूला घेतलेलं आहे. जसं की मी पूर्ण भांड्यामध्ये मीठ टाकून फॉर्मेट व्हायला ठेवत नाही. आणि शक्यतो तुम्ही ही टाकू नका. ज्यावेळेस तुम्हाला बनवायचा असतील डोसे किंवा इडली, त्यावेळेसच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा. नाही तर शक्यतो ती पीठ तसंच ठेवून द्या. तुम्ही डीप 4 ते 5 दिवस राहू शकतं फ्रीजला जर तुम्ही डीपला ठेवून दिलं तर. ओके. जसं की आपण बाहेरून मार्केटमधून आणतो आयतं पीठ, त्याच्याऐवजी जर आपण ही असं इमर्जन्सीला जर करून फ्रीजमध्ये जर ठेवलं तुम्ही छान असा डबाबंद हवाबंद डब्यामध्ये, तर जरूर 8 ते 4 दिवस जरूर राहील. चालतंय. मग कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. मस्त असं मी आता डोसे बनवून घेत आहेत आणि बारक्या मुलाला डोसा खूप छान असं आवडतं. आणि मी बघा बनवले आहेत मस्त असे डोसे. दादाला आवडतं इडली आणि हे बारक्याला आवडतं डोसा. चालते. मस्त असे आपले डोसे बनवून घेतले. हां, आणि जे बाहेर बनवतात ना डोसे, तसे काय मला तेवढे जमत नाही. तरी पण माझी थोडीशी छोटी अशी प्रयत्न असतो तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आणि ह्याच्यामध्ये ती खरपूस आपल्याला भाजलं जातं ना आणि छान असं, त्यावेळेस काय करतात त्यांनी थोडीशी साखर ॲड करतात. साखर ॲड केल्याच्यानंतर जसं बाहेर भेटतात ना तसंच थोडंसं कडक होतात. बरं, लेकरांना तसे आवडत नाहीत म्हणून मी आंबोळ्याच करून देत असते. चालते. मस्त असे झालेत आपले डोसे किंवा आंबोळ्या. लेकर डोसाच म्हणतात, जाऊ द्या. डोसा थोडासा कडक असतो, हे आपल्या आंबोळ्या असतात साध्या सिंपल. ओके. कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी. मस्त असे डोसे दोन्ही बाजूला भाजून घेतलेले आहेत मी आंबोळ्या.
खूप छान अशी रेसिपी होती आपली, मस्त बघा बघा. हे चटणी पण झालेली आहे, आंबोळ्या पण झालेल्या आहेत. मी मस्त असे शेअर केले आहे त्यांना, म्हणजे वाढून दिलेले आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा. कारण दिसायला आपल्याला एवढीशी रेसिपी दिसते, पण त्याच्यामध्ये मेहनत एवढी जास्त असते ना, खूप असते. का त्याच्यानंतरचं जी पसारा उचलायला असतो त्याची एकदम टेन्शन येतं बरं. ती भांडे, ती चटणी, ती डोसा आणि पांढरी चटणी पण त्या शेंगदाण्याचीच बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला मी शेअर केले. खूप मस्त असा डोसा झाला होता किंवा आंबोळ्या झाल्या होत्या. आणि बघा पुढील रेसिपी मी आणखीन काय काढली आहे. संध्याकाळी डोसे बनवून घेतल्याच्या नंतर इडली पण बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला शेअर करण्यासाठी मी ही दुसऱ्या दिवशी सकाळी बनवून शेअर केली आहे. चालतंय. एक दिवस म्हणजे आपण बॅटर वाटल्याच्या नंतर 1 ते 2 घंट्याने मी डोसे बनवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी रातभर फर्मेंट व्हायला ठेवून दिले आणि सकाळी उठल्या नाश्त्याला मी इडली बनवून दिलेली आहे मुलांना. मस्त अशी इडली पण आपली खूप छान अशी झाली होती. बॅटरमध्ये थोडंसं मीठ ॲड केलं मी आणि मिक्स करून घेतलं. आपलं भांड्याला थोडंसं ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्याच्या नंतर जर आपलं भांडं जर आतमधून इडली बनवायच्या नंतर काळं होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, थोडंसं आपण जे भाजीला किंवा स्वयंपाकाला लिंबू वापरतो ना, त्याची अर्धी जरी फोड तुम्ही त्याच्यामध्ये टाकली तर भांडं आपलं काळं होणार नाही. ओके. अशा प्रकारे मस्त असे इडली मी आता भरून घेतली आहे तेल लावून. बघा ब्रशनं छान असं तेल लावून मी बॅटर भरून घेतले आहेत इडली पात्रामध्ये. मस्त असं आणखीन ती आता मी वाफवायला ठेवते. खूप छान अशी इडली पण होते, डोसे पण होते. बॅटर जर एकदम व्यवस्थित बनलेलं असेल ना, स्वयंपाका म्हणजे काय म्हणतात, इडली आणि डोसे अप्रतिम असे बनतात. आणि लेकराला अशा साऊथ इंडियन डिश खूप आवडतात म्हणतात, जसं की आंबोळ्या, डोसे, इडली, पुन्हा आणखीन काय काय असतं ते उत्तप्पा, पुन्हा आणखीन छोटे मोठ्या डिश आहेत साऊथ इंडियन, ते सर्व लेकरांना खूप आवडतात. कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली रेसिपी. आजच्या व्हिडिओला खूप सारी माझी मेहनत लागलेली आहे. प्लीज सर्वांनी मदत म्हणजे काय सपोर्ट करा, लाईक करा कमेंटला, आणि असंच भरभरून असा आशीर्वाद असू द्या. कमेंट करत जावा. चालतंय. तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप छान असा प्रतिसाद भेटतो आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. असंच सपोर्ट करा आणि चॅनलला जाता एक लाईक करून जावा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. छान असं खात राहा. मस्त अशी आपली इडली मस्त अशी उकळलेली आहे. आता बघा चेक कसं करायचं. स्वच्छ असा नाईफ चाकू घ्यायचा, चाकूने असं डिप करून बघायचं किंवा एखादी काडी जरी असेल तर ती डिप करून बघायचं. जर कच्चे असतील तर बरोबर कळून जाईल आपल्याला की बॅटर लागलेलं असतं चाकूला किंवा काढीला. मस्त मग त्याच्यावरच आपण ओळखून घ्यायचं इडली शिजली आहे का न शिजली आहे. मग मी पहिली वेळेस चेक केली तेव्हा नव्हती शिजलेली, दुसरी वेळेस चेक केली त्यावेळेस मस्त असं क्लीन निघालेलं आहे आपला चाकू, त्यासाठी मस्त अशी शिजलेली आहे, उकळलेली आहे. अशा प्रकारे मी आपण जे खातो ना मी ढोकळा पण अशाच प्रकारे बनवते. जसं की इडली पात्रामध्ये जसं आपण बॅटर ह्याच्यामध्ये बनवतो ना, मोठ्या स्टीम पॅनमध्ये, म्हणजे काय म्हणतात त्याला, मोठ्या भांड्यामध्ये प्लेटामध्ये, तसं नाही बनवत मी. अशा प्रकारे डोसा पण बनवते. लवकर तुम्हाला येईल त्याचे व्हिडिओ. काय म्हणतात, सॉरी बघा मी डबल शब्द बोलत आहे. कमेंट येतीलच मला तरी समजून घ्या. मस्त असे झालेले आहेत आपल्या इडल्या. मी शेअर करीनच तुम्हाला प्लेट बनवल्याच्या नंतर. मस्त असं बघा एकदम छान असा निघालेल्या आहेत, न चिटकलेल्या, न मस्त असं एकदम क्लीन. छान असं तेल जर लावून तुम्ही मस्त भरून घेतलेला आहे बॅटर, खूप छान आणि एकदम मऊ, एकदम फ्लफी झाल्या होत्या. काय म्हणतात त्याला, मऊ असं लुसलुशीत झाल्या होत्या छान असं. आता मी शेअर करत आहे, दाखवत आहे तुम्हाला. अशा प्रकारे प्लेट बनवून देत आहे, सर्व करत आहे. माझ्या बोलण्यामध्ये जर तुम्हाला काही चुका वाटत असेल तर समजून घ्या. मला तेवढं आणखीन एडिटिंग करते वेळेस थोडंसं बोबडी वळल्यासारखं होतंच, म्हणून थोडं हळू पण बोलत असते, कधी जोराचा आवाज येतो. आणि खूप जणांनी मला काल कमेंट केलं की ताई तुमचा आवाज कमी जास्त येत होता. मनापासून धन्यवाद करते मी माझं एवढं ध्यान देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल दादा. आणखीन आज मी प्रयत्न केला आहे खूप छान असा आवाज देण्याचा किंवा आवाज रेकॉर्ड करण्याचा. तरीही मी बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ, कमेंट करून जरूर सांगा. बघा किती मस्त असं मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे आपली इडली. छान अशी डोसे तर तुम्हाला मी शेअर केलेच आहेत आणि इडली पण आपली अप्रतिम अशी झालेली आहे. आणि मी सांबार वगैरे नाही केले का, कारण लेकराला सांबार वगैरे तेवढं आवडत नाही. चटणीसोबतच इडली खूप छान आवडीनं खातात लेकरं, त्यासाठी मी अशी केलेली आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मी सांबार, चटणी, आणखीन काय दुसरे जो 2-3 प्रकारच्या चटण्या आहेत तेही लवकरच शेअर करेन. अंशला मी दाखवले खाते वेळेस. आणि नंतर मी 1 ते 2 बॅटर उरलं होतं, त्यासाठी मी ही ट्राय करून बघितली आहे नवीन डोसा. अशा प्रकारे डोसा बनवून घेतला. डोसा बनवण्याच्या नंतर
मी एक अंडा फोडून त्याच्यावरती हळद, तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी दाखवले. मी कुठंतरी असाच व्हिडिओ बघितलेला होता, म्हणलं चला आपण ट्राय करून बघायला काय चाललं आहे. मग असं करून दिले. अप्रतिम असं आवडलं ह्यांना. आवडली ही माझी रेसिपी. आणि कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल तर बाय, भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.